कोल्हापूरमधलं ज्योतिबा मंदिर आज दर्शनासाठी बंद असणार आहे। मंदिरामध्ये आज पाकाळणी कार्यक्रम आहे। चैत्र यात्रेनंतर मंदिर आणि परिसराच्या स्वच्छतेसाठी ही पाकाळणी केली जाते। पहाटे 5 वाजेपासून मंदिरात स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून। भूषण, आपण पाहतोय आज मंदिर दर्शनासाठी बंद ठेवलं जाणार आहे आणि सकाळपासून स्वच्छता सुरू झाली आहे। काय अपडेट या संदर्भात? नक्कीच दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिरामध्ये आज पाकाळणी कार्यक्रम होतोय आणि या निमित्तानं मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलेलं आहे। पहाटे 4 वाजल्यापासून या सगळ्या स्वच्छता मोहिमेला सुरुवात आहे ती झालेली आहे आणि आपण बघू शकतो की किती मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे, ज्याला पाकाळणी देखील म्हटलं जातं। खरं तर ज्योतिबाची चैत्र यात्रा आता पार पडलेली आहे आणि या यात्रा काळात लाखो भाविक या ज्योतिबाच्या मंदिर परिसरामध्ये आले आणि त्यांनी हजारो टन गुलालाची उधळण आहे ती या सगळ्या मंदिराच्या शिखरावर त्याचबरोबर मंदिराच्या परिसरामध्ये केलेली आहे आणि त्याच्याच स्वच्छतेची मोहीम आपण बघू शकतो कशा पद्धतीने हाती घेण्यात आलेला आहे। हा सगळा परिसर जो आहे तो अगदी पाण्याने धुवून काढला जातोय। त्याचबरोबर मंदिराचा शिखर असेल, त्याचबरोबर दख्खनचा राजा ज्योतिबाची जी काही दागिने आहेत त्यांची देखील स्वच्छता आज आहे ती केली जाते आणि या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे सगळं मंदिर जे आहे ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत बंद राहणार आहे। या सगळ्या एकूणच स्वच्छता मोहिमेमध्ये किंवा पाकाळणीच्या कार्यक्रमामध्ये देवस्थान समिती असेल, जिल्हा प्रशासन असेल, त्याचबरोबर सेवाभावी संस्थांनी देखील मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे तो घेतल्याचं बघायला मिळते आणि म्हणूनच आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी या सगळ्या सामाजिक कार्यकर्त्यांची वर्दळ आहे ते आपल्याला बघायला मिळते। पुजाऱ्यांची धावपळ देखील या सगळ्या स्वच्छतेसाठी आपल्याला बघायला मिळते। मंदिर पूर्णतः भाविकांसाठी आज दिवसभर बंद ठेवण्यात आलेलं आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी भूषण। आपण पाहतोय आज मंदिर दर्शनासाठी बंद आहे। कोल्हापूरमधील ज्योतिबा मंदिरामध्ये पाकाळणी कार्यक्रम हा आज पार पडतोय।